येतातच. पण रचना मधल्या काळामध्ये ज्या IPO ची खूप मोठी बोंब आली, खूप चर्चाही झाली. आजची त्यांची स्थिती बघितली तर अरे काल कहाँ थे आज कहाँ है अशी म्हणायची वेळ. हे असं का घडतंय मार्केट? कारण मी जे तुम्हाला सुरुवातीला म्हणलं ना, की तुम्ही जर माहितीच नाहीये कंपनी काय करते आणि एखादी कंपनी प्रचंड लॉसेसमध्ये केवळ माझ्या शेजारच्या व्यक्तीने सांगितलंय की ही कंपनी चांगली केला पाहिजे इन्व्हेस्ट म्हणून करतात, तिथं प्रॉब्लेम येतो. सो तुम्ही मी म्हणलं एक कंपनी काय करते, त्याचं सेक्टर काय. आता एक सोपं उदाहरण द्यायचं झालं तर सेक्टर सपोज सोलर आहे. सोलर सारखा सेक्टर प्रीमियर एनर्जी साधता एक IPO आला होता. सोलर आज असं सेक्टर आहे की मला नाही माहिती त्या शेअरचं उद्या काय होईल किंवा परवा काय होईल, मला नाही माहिती. बट मी जर एक 5 वर्षांचा कालावधी बघितला तर सोलर हे सेक्टरच मेन इतकं बूम व्हायला आयडियली पाहिजे, कारण सरकारचाही आपला तेवढा फोकस आहे की नॉन रिन्युएबल पासून रिन्युएबल कडे त्यांना वळायचं आहे. सो अशा जर तुम्ही सेक्टर स्पेसिफिक जर तुम्ही विचार केला, कंपनीचे फायनान्शियल चांगले आहेत ना बघितले, मी म्हणते की टॉप लाईन म्हणजे टर्नओव्हर, विक्रीचा आकडा वाढतोय की नाही, इबिडा वाढतो आहे का नाही, नेट प्रॉफिट वाढतोय का नाही, बेसिक गोष्टी बघून तरी केलं पाहिजे. नाही जर करून बघितलं तर मग आपटणार मग कधीतरी.